28 जानेवारीचा सूर्य सकाळ घेऊन येण्याऐवजी काळ रात्र घेऊन आला. एक दुःखद बातमी आली. त्या बातमीने जो धक्का दिला त्यातून मीच काय, अजून अख्खा महाराष्ट्र सावरलेला नाही. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवारजी यांचं दुःखद अपघाती निधन झालं. खरं म्हणजे ही घटना माझ्यासारख्या अनेक महाराष्ट्र प्रेमींना वेदना देणारी आहे. कारण ते फक्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नव्हते, तर आपले लाडके दादा होते. आपण सगळे त्यांना प्रेमाने आदराने अजित दादा म्हणायचो. पण खरं तर हा बाप माणूस होता. हा कार्यक्रम सुरू करण्याआधी मला दादांना काही सांगायचं आहे. प्रिय दादा, आज इथं उभं राहून तुमच्याबद्दल असं बोलावं लागेल कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. खरं तर तुमच्या शब्दाने, शैलीने, नजरेच्या धाकाने समोरच्याला निशब्द करण्याची ताकद तुमच्यात होती, तुमच्या शब्दात होती. पण तुमच्या जाण्याने आज महाराष्ट्र निशब्द झालाय. आता तुमचं व्यक्तिमत्व म्हणजे शिस्त, माया आणि सामाजिक जाण याचं येणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात